आता वळूया महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी दिल्लीमधून आहे। दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा हा आजपासून सुरू होतो। युद्धस्थिती आणि त्या संदर्भात परराष्ट्र मंत्री हे निवेदन करणार आहेत। तेल खरेदी अमेरिकेच्या परवानगीचा मुद्दा हा या अधिवेशनामध्ये गाजेल अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। आखातामध्ये सध्या तणाव आहे आणि त्यामुळे संसदेमध्ये सुद्धा रणकंदन पाहायला मिळेल। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला याच्या दुसऱ्या टप्प्यालाही आजपासून सुरुवात होते आणि आजपासून 2 एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावावर सुद्धा चर्चा होणार आहे। सोबतच पश्चिम आशियामधील युद्धस्थिती आणि देशाच्या भूमिकेसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे निवेदन करणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोना यांच्याकडे। उर्वशी, आजपासून दुसऱ्या टप्प्यातल्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। खरं तर महत्त्वाचे अनेक मुद्दे आहेत, पण सध्या पश्चिम आशियामध्ये जो तणाव आहे, युद्धस्थिती आहे, त्या संदर्भातला मुद्दा गाजेल। त्याचबरोबर ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वासाचा प्रस्तावाचा त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्यावरून सुद्धा विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। पाच जेव्हा अधिवेशन पूर्ण सुरू होतोय अर्थसंकल्पाचा, तेव्हा ही तुफानी सुरुवात असणार आहे असं कुठे ना कुठे समजतं आहे। 2 मुद्दे जसं तुम्ही सांगितलं, त्याच्यातलं सर्वात पहिलं म्हणजे स्वतः परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जे आहेत ते पश्चिम एशियामध्ये मधला जो तणाव आहे आणि भारताची जी स्थिती आहे, भारताचं काय एक नेमकं कॉल आहे त्यावरती ते बोलणार आहेत। आणि याच दरम्यान विरोधक जे आहे ते खूप आक्रमक भूमिका मांडणार आहेत, कारण की रशियामधून ऑइल घेण्याचा 30 दिवसाचा जो एक कुठे ना परवानगी अमेरिकाने ज्या प्रकाराने दिली आहे, तर अमेरिका आपला बिग ब्रदर झाला का हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो। यावरती विरोधक जे आहेत ते आपली स्ट्रॅटेजी प्लॅन करतायत। इनफॅक्ट काल आपण बघितलं की काँग्रेसकडून याच स्ट्रॅटेजी प्लॅनिंगसाठी एक बैठकसुद्धा झाली। मल्लिकार्जुन खरगे म्हणा किंवा राहुल गांधी म्हणा, त्यांनी ही बैठक घेतली। तसंच एस जयशंकर जे आहेत आज जे आहेत पश्चिम एशियाच्या पूर्ण याच्याबद्दल जे निवेदन करणार आहेत आणि डिटेल्स देणार आहेत। त्याबरोबरच मागच्या काळात आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्यात ज्या प्रकाराने ओम बिर्ला यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव मांडला गेलेला, 118 असे खासदार आहेत ज्यांनी सिग्नेचर केलेले, तर त्याच प्रस्तावावरती आत्ता काय नेमकं होणार आहे। 3 दिवसाचं व्हिप काँग्रेस आणि भाजप म्हणजे काँग्रेस आणि NDA दोघांनी जारी केलं आहे आणि सगळ्या खासदारांना प्रेझेंट राहण्यासाठी पार्लमेंटमध्ये सांगितलं गेलं आहे। पण ओम बिर्लाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपोर्ट करण्याचा एक व्हिडिओसुद्धा जे आहेत बाहेर काढलेला आणि तसंच आता नेमकं ओम बिर्लाचं काय होतं हे बघणं खूप गरजेचं आहे। इनफॅक्ट ओम बिर्लाच्या विरोधात ज्या प्रकाराने एक प्रोटेस्ट झालेलं, त्या ह्याच्यात महाराष्ट्राचे काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड वगैरे पण पुढे होते। अगदी, त्यामुळे आजच्या या दिवसभरात काय घडामोडी घडतात आणि संपूर्ण या अधिवेशन काळामध्ये कशा पद्धतीने विरोधक आणि सरकारमध्ये खडाजंगी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।